नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपल्या गणपती बाप्पांचं कालच आगमन झालं आहे। तर आज गणपती बाप्पाचा दिवस दुसरा आहे। तर आज आपण चाललो आहे परळ विभागातील गणपती बघायला, म्हणजे परळचा राजा महाराजा विघ्नहर्ता तसेच काळा चौकीचा महागणपती। आपण या व्हिडिओमध्ये हे गणपती पाहणार आहोत आणि जास्तीत जास्त आजूबाजूला कोणते मोठे गणपती आहेत ते पण मी या व्हिडिओमधून दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल। आणि या व्हिडिओमध्ये आपण लालबागच्या राजाचं दर्शन काही घेणार नाही आहोत, कारण का तुम्हाला माहिती आहे खूप गर्दी असते। 8 ते 9 तास मुखदर्शनाचीच लाईन असते, तर तिथे आपल्याला खूप लेट होईल। तर मंडळी चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी आहे आता ठाण्यामध्ये आणि इथून आता बाईकने जाणार परेल, लालबाग आणि काळा चौकीचे आपण हे गणपती पाहणार आहोत। आता पाऊस तर येतोय, आपण हळूहळू जाऊया। आता आपल्या वाजलेत बरोबर सकाळचे 10 वाजून 5 मिनिटं झाली आहेत, आपल्याला जायला 1 तास लागेल। ठीक आहे, आता बघूया आपण जेवढे जास्तीत जास्त गणपती दिसतील, मोठे छान छान गणपती आहेत परेलला, काळा चौकीला, परत गणेश गल्लीचा गणपती आहे, तो पण आपण बघूया। गर्दी नसेल तर नक्की मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी आहे आता आमच्या ठाण्यामध्ये कॉलनीमध्ये। आमच्या कॉलनीमध्ये पण खूप छान डेकोरेशन केलं आहे, 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा केला मस्त असा, तो पण मी ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन। तर व्हिडिओ आपले संपूर्ण बघत राहा। चलो आता निघूया आपण। पाऊस तर येतो, बारीक बारीक दिसतं तुम्हाला, हे बघा। ठीक आहे, पण आता आपण रेनकोट घालूया आणि निघूया। गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी आता वाजलेत बरोबर 11:30, मला 1 तास लागला ठाण्यावरून इकडे यायला। आता आपण पोहोचलो परळचा विघ्नहर्ता। तर आपण आता परळचा विघ्नहर्ता बघूया। खूप छान छान मूर्ती आहेत, बघूया आपण परळचा विघ्नहर्ता बघून घेऊया। पाऊस थांबलाय, परळचा विघ्नहर्ता हे बघा। परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ, परळचा विघ्नहर्ता। आणि यावर्षी पण आहे ना परळच्या खूप छान छान मूर्ती आहेत, तर तुम्ही नक्की येऊन दर्शन घ्या। आता आपण परळचा विघ्नहर्ता बघूया। सगळे जातात लालबागच्या राजाच्या इथे, खूप गर्दी होते। आता या गणपतींना बघा काहीच गर्दी नसेल। परेलचा विघ्नहर्ता बघितला आपण। आता जाऊया, इथे बाजूलाच गणपती। आता मी विसरलो कोणता आहे तो, बहुतेक परळचा महाराज आहे, दख्खनचा राजा ज्योतिबा, म्हणजे कोल्हापूर ज्योतिबाच्या अवतारात ती मूर्ती आहे, ती पण उंच आहे। ठीक आहे, बघूया आता ती पण बघा। इथेच आहे जस्ट आपण आता तिथेच परळचा विघ्नहर्ता बघितला। आता इथे कृष्णनगरचा राजा आहे, बहुतेक आतमध्ये महादेवाची काहीतरी थीम आहे, महादेवांवर बघूया। तर आपण आता पोचलो आहे परळचा लंबोदर, दख्खनचा राजा, कोल्हापूरचा श्री क्षेत्र ज्योतिबा त्यांच्या रूपात हा गणपती आहे, परळचा लंबोदर। आता आपण जे 2 गणपती पाहिले ते इथे बाजूलाच होते। हा एक कृष्णनगरचा राजा आणि तो विघ्नहर्ता परळचा, आणि लगेच हा इथे आता परळचा लंबोदर आहे। आता आपण आतमध्ये जाऊन बघूया दख्खनचा राजा।
कशी वाटली मूर्ती? एक नंबर होती ना. आता इथे आपण परळचा नरेपारचा राजा बघूया आपण. आता चला, इथे मूर्ती आहे लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. ते बघा इथे समोरच आहे. आता इथून आपल्याला आत जायचं आहे, रस्ता क्रॉस करून घेऊया. हे बघा आपण आता तिकडे समोर तो लंबूदर बघितला, तर इथे परळचा इच्छापूर्ती बसतो, तो पण आता बघूया. परळमध्ये याल ना तुम्ही गणपती बघायला. आता तर दुसरा दिवस आहे आणि काय एवढी गर्दी नाही आहे. सगळे जातात तिथे लालबागच्या राजाला, तिथे खूप गर्दी होते. लालबागच्या राजा आणि गणेश गल्लीला खूप गर्दी असते. आता हे परळातले पण परळ विभागातले पण खूप छान छान गणपती आहेत, तुम्ही बघितले असतील. तर नक्कीच तुम्हाला टाईम मिळाला तर नक्कीच दर्शनाला या. हे बघा लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इच्छापूर्ती, परळचा इच्छापूर्ती. मस्त डेकोरेशन बनवलं आहे. मस्त मूर्ती आहे. मूर्ती छोटी आहे पण आजूबाजूचं डेकोरेशन बघू शकता तुम्ही. पहिले आपण मूर्ती दर्शन घेऊया. इच्छापूर्ती आपण आता परळचा इच्छापूर्ती बघितला. मूर्ती लहान आहे पण डेकोरेशन मस्त केलं आहे. आता आपण इथून परळचा राजा बघणार आहोत. परळचा राजा काहीच गर्दी नाही, बघताय तुम्ही. तर नक्कीच कसं आहे, आज 1.5 दिवसाचे गणपती पण जाणार, त्यामुळे कदाचित गर्दी नसेल किंवा पहिले 2-3 दिवस गर्दी नसेल. तर तुम्हाला जमलं तर 5 दिवसाचे गणपती जायच्या आत तुम्ही दर्शनाला या, तुम्हाला काहीच गर्दी भेटणार नाही. ठीक आहे, आपण आता परळचा राजा बघूया. परळचा राजा परळचा राजा काहीच गर्दी नाही. आता ही सगळी पब्लिक एकत्र आणून तुम्हाला गर्दी दिसते, पण पुढे सगळं रिकामी आहे. जय श्रीराम. प्रभू श्रीरामांच्या अवतारात मस्त मूर्ती आहे परळचा राजा. आणि इथे ही यांची पूजेची मूर्ती. आणि इथे रात्री याल ना तुम्ही, इथे यांचं मस्त भजन वगैरे चालू असतं गणपतीचं. तर मंडळी, परळ विभागातील आपले सगळे गणपती बघून झालेले आहेत. आता वाजलेत बरोबर 12. मी बरोबर 11:20ला गणपती बघायला सुरुवात केलेली. 11:20 किंवा 11:15ला. अर्ध्या तासात बरोबर माझे गणपती बघून झालेत आणि खूप छान छान गणपती आहेत, तुम्ही पण पाहिले असतील. तर नक्की या. उद्या परवामध्ये टाईम मिळाला तर सकाळच्या टायमालाच या, गर्दी काय मिळत नाही, खूप छान दर्शन होईल. आता आपण जाऊया काळा चौकी भागातील गणपती बघायला. म्हणजे काळा चौकीचा महागणपती आहे, परत रंगारी बदकचाळ आहे, चिंचपोकीचा चिंतामणी आहे आणि गणेश गल्लीचा जर आपल्याला बघायला मिळाला तर आपण बघूच. ठीक आहे, बघूया आपल्याला गर्दी मिळते का. पण परळ भागातील गणपती एक नंबर. आपण आलो आता गणेश गल्लीच्या इथे. तर आपल्याला आतमध्ये दर्शन मिळतं का बघूया. गर्दी तर काय एवढी दिसत नाही आहे. ठीक आहे, बघूया आता गणेश गल्लीचं दर्शन होतं का आपल्याला. चला, आपल्याला आतमध्ये डायरेक्ट एंट्री मिळाली आहे. जाऊया आतमध्ये. आता मित्र होता इथे आपला एक, तर त्याने आपल्याला आतमध्ये सोडलं आहे. आता ही जी लाईन दिसते तुम्हाला पासवाल्यांची आहे आणि ती तिकडच्या साईडला दिसते ती नॉर्मल आहे. ठीक आहे, आपण आता इथून सरळ जाऊया. आणि इथे आतमध्ये गणेश गल्लीचा गणपती बसतो. आपण आता जाणारच आहोत, बघूया. तोपर्यंतचं हे डेकोरेशन बघून घ्या. आणि इकडे नंदी आहे. हे बघा, इथून समोरच मूर्ती दिसते, लालबाग गणेश गल्ली. मस्त मूर्ती आहे. खाली आपले
पवनपुत्र हनुमान आहे. जय श्रीराम. मुंबईचा राजा. गल्लीचं मुंबईच्या राजाचं खूप छान दर्शन झालं. पायाजवळ आपल्याला डोकं टेकायला मिळालं. दर्शन होईल असं मला वाटलंच नव्हतं, पण डायरेक्ट गणपती बाप्पांनी पायाजवळ बोलवलं. ठीक आहे, तुमचं पण छान दर्शन झालं असेल. आता आपण इथून जाऊया रंगाळी बदकचा किंवा चिंतामणीचं बघूया आपल्याला दर्शन होतं का. बघूया आता आपल्याला दर्शन होतं का बघू आपण. आता इथून रंगाळी बदकचा आणि चिंतामणी बघूया. लालबागच्या राजाचं तर काय दर्शन होणार नाही आपल्याला. ठीक आहे, तो बघा पाठीमागे छान दर्शन झालं. वाटलं नव्हतं एवढ्या लवकर दर्शन होईल. ठीक आहे, ओळखीचा फायदा होतो. चला गणपती बाप्पा मोरया. चला मंडळी, आपण आता चाललो आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे. बघूया आता आपल्याला पुढे सोडतात काय. आपण आहोत आता त्या ब्रिजच्या खाली, जिथून आपण आपल्या घरचा गणपती नेलेला. तिथून बघूया आपल्याला एंट्री देतात का. आपण पाचच्या साईडने आलो, जिथून एक्झिट आहे ना तिथून आता आपण एंट्री करणार आहे. बघूया आपल्याला सोडतात ते. गणपती बाप्पाची इच्छा असेल तर वेळ दर्शन बघूया. चला तर मंडळी, आपण पोचलो आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे. चिंतामणीचं पण पायावर मिळालं दर्शन. त्याने म्हणत नव्हतं काय दर्शन होईल असं, पण छान झालं दर्शन. ठीक आहे, बघूया आता आपण इथून जाऊ आता रंगारी बदकचा. ठीक आहे, छान झालं दर्शन. तेवढी गर्दी होती. आपण आता पाचच्या साईडने गेलो म्हणून ठीक आहे. इथे पण आपला मित्र होता, त्याने सोडला आपल्याला. डायरेक्ट पायावर दर्शन मिळालं. मनात श्रद्धा असेल तर तुम्हाला गणपती बोलवतो पायाजवळ. ठीक आहे, चला आता बघूया. रंगारी बदक चाळला इथून जायला ॲक्च्युली रस्ता नाही आहे. लालबागच्या राजाच्या इकडचा तो रोड सगळा बंद केला. तर इथून जायचं झालं तर आम्हाला मला फिरून जावं लागेल. ठीक आहे, बघूया तरी. तर आपल्या काळ चौकीचा महागणपती पण बघायचा आहे. आता तिथपर्यंत कसं जायचं आता मोठा टास्क आहे. काळ चौकीच्या महागणपती. तर मंडळी, आपण आता जस्ट चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं आहे आणि त्याच्यासमोरच काळ चौकीचा महागणपती बसतो. आता आपण जाऊन महागणपतीचं दर्शन घेऊया. काळ चौकीचा महागणपती आणि तिकडे समोरच आहे ना गिरणगावचा राजा, तो पण आपण बघूया. पण आता पहिला आपण काळ चौकीचा महागणपती बघून घेऊया. काळ चौकीचा महागणपती. आता वाजलेत बरोबर 1:10. ठीक आहे, चला बघूया गर्दी आहे का. आपण बरोबर 11:15 गणपती बघायला सुरुवात केलेली आणि आता वाजलेत 1:15. म्हणजे 2 तासात आपले सगळे गणपती बघून झालेले आहेत. फक्त लालबागचा राजा सोडून आपण सगळे गणपती बघितलेत. आता फक्त हा एकच काळ चौकीचा महागणपती राहिला आहे, तो आपण बघून घेऊया. चलो, काळ चौकीचा बघा, ही छोटीशी गल्ली आहे. या गल्लीतून तो मोठा 25-20-22 फुटाचा गणपती नेतात. ह्याची इन्स्टाला वगैरे भरपूर व्हिडिओ आहेत. गणपतीची एंट्री आतमध्ये कशी करतात त्या आतमध्ये, तुम्ही नक्की जरूर बघा. तर आपण आता डायरेक्ट आतमध्ये आलेलो आहे. मस्त गेलं ॲक्च्युली. यांनी वरती चढवलं. गणपतीची मूर्ती समोर आहे. शेषनाग दाखवलेत. बघूया आता आतमध्ये काय थीम आहे ती. बाकी डेकोरेशन मस्त गेलं, पाहू शकता तुम्ही.
चालत चालत दर्शन घ्या. 1:20 आपलं दर्शन खूप छान. पाऊस नाही पडत आहे ते खूप महत्त्वाचं आहे. देवबापाने कृपा केली आहे, पाऊस नाही आहे तर आपलं दर्शन खूप छान होतं आहे. आता काळा चौकीचं आपण दर्शन घेतलं तर पायाजवळ सोडत नाही आहे, तुम्ही बघितलं लांबूनच दर्शन देतात. आणि स्टेज बांधला आहे तर गणपतीच्या ॲक्च्युली छातीपर्यंत तो स्टेज आहे आणि मध्ये 15 ते 20 फुटाचं अंतर आहे. आपल्याला पायाजवळ सोडत नाही आहेत. ठीक आहे, असेल काय मंडळाचं. आता आपण जाऊ रंगाळी बदकचाळ आणि गिरणगावचा राजा, हे 2 गणपती आपण आता बघूया. पाठी गर्दी बघू शकता, खूप छान झालं पण दर्शन. ठीक आहे, चल आता महागणपती समोरच चिंचपोकळी. आता इथे आपण जाऊया गिरणगावचा राजा आणि रंगारी बदकचाळ. तर आपण आता पोचलो आहे रंगारी बदकचाळ रहिवासी संघ. लाडका लंबोदर यांचं पण 86वं वर्ष आहे. आतमध्ये तुम्हाला दाखवतो. ते बघा तिथे समोरच मूर्ती आहे. गर्दी तर नाही आहे, आपलं दर्शन होईल पटकन आता. पण यांचं मंडप बघा. ठीक आहे, आता इथून आपण आतमध्ये जाऊया आणि तिकडे पुढे गिरणगावचा राजा बसतो तिकडे. आणि हा रंगारी बदकचाळ लाडका लंबोदर यांची पण मूर्ती खूप छान असते. आता आपण मध्ये आतमध्ये जाऊन बघूया. रंगारी बदकचाळ यांनी गेल्या वर्षी वाटतं स्वामी महाराजांचं बनवलेलं, खूप छान होतं डेकोरेशन. मला काही यायला मिळालं नाही गेल्या वर्षी. मी आता यांच्या इथे फर्स्ट टाईम आलो आहे गणपती बघायला. आता गर्दी नाही म्हणून मी पण बोललो जाऊन बघून घेऊया. चला बघूया आता. हो, मस्त मूर्ती आहे. उभी हातात गदा आहे, एका हातात चक्र आहे, दुसऱ्या हातात शंख आहे. रंगारी बदक. तर मंडळी, आपण आता गणपती बघायला सुरुवात बरोबर 11:15 वाजता केलेली आणि आता वाजलेत बरोबर 1:30, म्हणजे 1.25 तासात आपण परेल आणि लालबाग काळा चौकी या भागातील गणपती आपले बघून झालेत. ॲक्च्युली प्रत्येक ठिकाणी आपले मित्र होते म्हणून आपलं दर्शन लवकर झालं. मला या व्हिडिओमध्ये परळ, लालबाग, काळा चौकी भागातील गणपती पाहायला मिळाले. खूप छान छान मूर्त्या होत्या. मी आता सकाळी आलेलो म्हणून काय एवढी गर्दी नव्हती. तर तुम्ही पण याल तर या 2-3 दिवसात या. 5 दिवसाचे गणपती जायच्या आत याल तर तुम्हाला गर्दी कमी मिळेल. आणि ठीक आहे, बाकी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल गर्दी कशी होती, काय होती. आणि गणपतीच्या मूर्त्या परळ भागातील तर 1 नंबर होत्या. तर नक्की या, नक्की दर्शन घ्या. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळलंच असेल गणपतीपर्यंत कसं पोचायचं, कुठून कसं जायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळलं असेल. आणि ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गिरगावातील गणेशोत्सव पाहूया किंवा खेतवाडीतील पूर्ण 12 मूर्ती असतात आणि मुंबईतली सर्वात उंच मूर्ती ही खेतवाडीत आहे. तर तो व्हिडिओ आपण पुढे टाकूया किंवा आपल्या गिरगावातील गणेशोत्सवांचा बघूया व्हिडिओ. तर ठीक आहे मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय 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 बाय.